नमस्कार. आज आपण 12 राशी आणि त्यांची भाग्यकारक रत्ने याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण 12 राशी आणि त्यांचे भाग्यकारक रत्न याविषयी माहिती पाहणार आहोत. आता ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या आयुष्यातील सुख, समृद्धी आणि यश हे आपल्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असते. आता प्रत्येक व्यक्तीची एक विशिष्ट रास असते आणि त्या राशीचा एक स्वामी ग्रह असतो. जेव्हा आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात किंवा कामात अडथळे निर्माण होतात, तेव्हा या ग्रहांची शक्ती वाढवण्यासाठी आणि नशिबाची साथ मिळवण्यासाठी विशिष्ट अशी रत्ने धारण करण्याचा सल्ला दिला जातो. आता ही रत्ने केवळ दागिने नसून ती संबंधित ग्रहाची ऊर्जा शोषून आपल्या जीवनात सकारात्मकता निर्माण करतात. तर आज आपण 12 राशी आणि त्यांच्यासाठी अत्यंत प्रभावी ठरणारी भाग्यकारक रत्ने याची सविस्तर माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. तर आता आपण 12 राशी आणि त्यांचे भाग्यकारक रत्न याविषयी माहिती आपण आता सुरू करूया. आता बघूया आपण राशीमधील पहिली रास मेष रास. आता मेष राशीच्या व्यक्तीने पोवळं ही रत्न वापरावे. आता मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीच्या व्यक्ती अत्यंत उत्साही आणि कष्टाळू अशा असतात. पोवळं धारण केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो, भीती दूर होते आणि रक्ताभिसरणाशी संबंधित तक्रारी कमी होण्यास मदत होते. तर हे रत्न साहस आणि ऊर्जेचं प्रतीक मानले जाते. आता बघूया आपण दुसरी रास वृषभ रास. आता वृषभ राशीच्या व्यक्तीने हिरा हे रत्न वापरावे. आता वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि या राशीचे लोक स्थिर स्वभावाचे आणि कलाप्रेमी असे असतात. हिरा धारण केल्याने त्यांच्या आयुष्यात सुखसुविधा, ऐश्वर्य आणि मानसिक शांती मिळते. तर वैवाहिक जीवनामध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी आणि आर्थिक समृद्धीसाठी हे रत्न अत्यंत प्रभावी ठरते. आता बघूया आपण तिसरी रास मिथुन रास. आता मिथुन राशीच्या व्यक्तीने कोणते रत्न वापरावे, तर पाचू हे रत्न वापरावे. आता मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि या राशीच्या व्यक्तींची बुद्धिमत्ता तलक असते. पाचू रत्न धारण केल्याने त्यांची संवाद शैली सुधारते आणि व्यापार किंवा व्यवसायात प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. आता हे रत्न मन एकाग्र करण्यास आणि विसरभोळेपणा दूर करण्यास मदत करते. आता बघूया आपण चौथी रास कर्क रास. आता कर्क राशीच्या व्यक्तीने मोती हे रत्न वापरावे. आता याचे कारण म्हणजे कर्क राशीचा स्वामी हा चंद्र आहे आणि या राशीच्या व्यक्ती अत्यंत संवेदनशील आणि हळवे असतात. आता मोती धारण केल्याने त्यांचे मन शांत राहते आणि अतिविचार करण्याची वृत्ती कमी होते. आता हे रत्न आरोग्य, मानसिक संतुलन आणि आईसोबतचे संबंध सुधारण्यासाठी अत्यंत उत्तम मानले जाते. आता बघूया पाचवी रास सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तीने माणिक हे रत्न वापरावे. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे आणि या राशीचे लोक जन्मतः नेतृत्व गुणांनी समृद्ध असतात. आता माणिक धारण केल्याने समाजात मान सन्मान वाढतो आणि सरकारी कामामध्ये यश मिळते. आता हे रत्न धारण केल्याने व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढते आणि डोळ्याचे विकार दूर होण्यास मदत होते. आता बघूया आपण सहावी रास कन्या रास. आता कन्या राशीच्या व्यक्तीने पाचू हे रत्न वापरावे. कन्या राशीचा स्वामी बुध आहे आणि या राशीच्या व्यक्ती अत्यंत चौकस आणि अभ्यासू असतात. आता पाचू धारण केल्याने त्याची निर्णय क्षमता सुधारते आणि शिक्षणात किंवा नोकरीत येणारे अडथळे दूर होतात. आता हे रत्न स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि त्वचेच्या विकारावर गुणकारी असे मानले जाते. आता बघूया आपण सातवी रास तुळ रास.
आता तो राशीच्या व्यक्तीने हिरा हे रत्न वापरावे. आता तो राशीचा स्वामी शुक्र आहे आणि या राशीच्या व्यक्तींना जीवनामध्ये संतुलन राखणे आवडते. हिरा त्यांच्या जीवनात आकर्षक आणि आर्थिक समृद्धी घेऊन येतो. हे रत्न धारण केल्याने व्यक्तिमत्व अधिक प्रभावशाली बनते आणि कलात्मक क्षेत्रात मोठी प्रगती होते. तर आता बघूया आपण 8वी रास वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीच्या व्यक्तीने पोळं हे रत्न वापरावे. आता वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे आणि या राशीच्या व्यक्तीने व्यक्तिमत्व जिद्दी आणि शिस्तप्रिय असे असते. पोळं धारण केल्याने त्यांच्या रागावर नियंत्रण राहते आणि शत्रूवर विजय मिळवण्याची शक्ती मिळते. आता हे रत्न जमिनीच्या व्यवहारात आणि तांत्रिक कामात लाभ मिळवून देते. आता बघूया आपण 9वी रास धनुरास. आता धनु राशीच्या व्यक्तीने पुष्कराज हे रत्न वापरावे. आता धनु राशीचा स्वामी गुरु आहे आणि या राशीचे लोक आशावादी आणि ज्ञानी असतात. आता पुष्कराज धारण केल्याने त्यांना उच्च शिक्षण, अध्यात्म आणि भाग्याची साथ मिळते. हे रत्न धारण केल्याने घरात सुख शांती नांदते आणि विवाहातील अडथळे दूर होतात. आता बघूया आपण 10वी रास मकर रास. आता मकर राशीच्या व्यक्तीने नीलम हे रत्न वापरावे. आता मकर राशीचा स्वामी शनी आहे आणि या राशीच्या व्यक्ती कष्टाळू असतात. नीलम हे अत्यंत शक्तिशाली रत्न असून हे मकर राशीला अनुकूल ठरल्यास धनलाभ, आरोग्य आणि यशाची शिखरे गाठून देतो. आता हे रत्न कर्माचे योग्य फळ मिळवून देण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी ओळखले जाते. आता बघूया आपण 10वी रास कुंभ रास. आता कुंभ राशीच्या व्यक्तीने नीलम हे रत्न वापरावे. आता कुंभ राशीचा स्वामी देखील शनी आहे. आता या राशीचे लोक कल्पक असतात. आता नीलम धारण केल्याने त्यांच्या कार्यातील अडथळे दूर होतात आणि अचानक धनप्राप्तीचे योग येतात. आता हे रत्न मानसिक स्थिरता आणि भविष्यातील अचूक वेग घेण्याची शक्ती प्रदान करते. आता बघूया आपण शेवटची रास 12वी मीन रास. आता मीन राशीच्या व्यक्तीने पुष्कराज हे रत्न वापरावे. आता मीन राशीचा स्वामी गुरु आहे. आता या राशीच्या व्यक्ती धार्मिक आणि दयाळू असतात. पुष्कराज त्यांच्या भाग्योदय करणारे रत्न मानले जाते. आता हे रत्न धारण केल्याने त्यांच्या बुद्धीची प्रगती होते, मान सन्मान वाढतो आणि पोटाच्या तक्रारी दूर होतात. तर आपण आता 12 राशींची माहिती, राशी आणि त्यांचे रत्न याची माहिती बघितली. आता आपण निष्कर्ष पाहूया. तर अशा प्रकारे आपल्या राशीनुसार योग्य रत्न धारण केल्यास जीवनातील नकारात्मकता दूर होऊन यशाची कवाडे उघडू शकतात. मात्र कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी आपल्या जन्मकुंडलीचे तज्ज्ञ ज्योतिषांकडून विश्लेषण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ग्रहाची अंशिक शक्ती पाहून योग्य रत्नाचा सल्ला दिला जातो. तो व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.